छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांपेक्षा दशांगुळे वरती का उरले, हा संशोधनाचा विषय. 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्हाला आमची प्रेरणा शिवचरित्रात का शोधावी लागते, हा संशोधनाचा विषय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोजच्या खाण्यापिण्यामध्ये काय होतं, इथले सर्वसामान्य लोक कसे जगत होते, त्यांच्या आर्थिक जीवनाचा काय आधार होता. आता दुर्दैवाने काय झालंय, जुल्फिकार खानानं रायगडवरचा दफ्तरखाना जाळला. त्यामुळे काय झालंय, मोठा प्रॉब्लेम. शिवाजी महाराजांनी बाहेर पाठवलेली पत्र सापडतात, अन्य लोकांनी शिवरायांना लिहिलेली पत्र कुठे सापडतात आपल्याला फारशी. त्यामुळे रायगडवरचा दफ्तरखाना जर जाळला गेला नसता, ती पत्र जर मिळाली असती, तर ते लोक महाराजांकडे कसं बघतात, ते लोक महाराजांकडे काय मार्गदर्शन मागायला येतात, छत्रसाल कशी प्रेरणा घेतो, दक्षिण दिग्विजयाला जायची गरज का पडावी, एकाच वेळी आपली राजधानीचा संपूर्ण प्रदेश या महाराष्ट्रापासून पार तमिळनाडूपर्यंत नेला पाहिजे असं महाराजांना का वाटलं. या संशोधनाच्या भावी कालखंडातल्या दिशेत इंग्रज त्यांना कुठल्या चष्म्यातून बघतात, फ्रेंच त्यांना कुठल्या चष्म्यातून बघतात, परत परदेशात गेलं पाहिजे, तिथल्या कागदपत्रांमध्ये शोध घेतला पाहिजे, मग त्या कागदपत्रातून आपल्याला ते सगळं सापडत राहील.